त्या दिवशी याच पेजवर होतो आपण. डॉक्टर अर्नॉन सजेस्टेड दॅट हायड्रोजन ऍक्सेप्टर इन अ प्लांट इज NADP. बरं का, तिथं निकोटिनामाइड ऍडिनिन पाहिजे लिहितं मध्ये, ऍडिनिन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट, दॅट इज NADP. हे सारखं आपल्याला यूज करायचं किंवा सारखं आपल्या स्टडीमध्ये येणार आहे आता NADP आणि ATP. ओके. कार्बन डायऑक्साइड इन एअर किती आहे टोटल? 0.036%, दॅट इज 360 पार्ट्स पर मिलियन. 360 पार्ट्स पर मिलियन कार्बन डायऑक्साइडची क्वांटिटी ऍटमॉस्फिअर मध्ये 360 पार्ट्स पर मिलियन. ओके. टोटल अवेलेबल कार्बन डायऑक्साइड ऑन अर्थ इज 0.036%. म्हणजे टोटल गॅसेसच्या कार्बन डायऑक्साइडची क्वांटिटी किती आहे? जसं तुम्हाला नायट्रोजनची माहिती आहे, नायट्रोजनचं पर्सेंटेज किती आहे ऍटमॉस्फिअर मध्ये? व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन इन ऍटमॉस्फिअर? आणि ऑक्सिजनचं किती आहे? ऑक्सिजनचं पर्सेंटेज किती आहे? ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन आणि नायट्रोजन किती आहे? नायट्रोजन ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन पर्सेंटेज हा, हे करेक्ट वाटतंय जरा मला, संस्कृतीचं करेक्ट वाटतंय. अजून कोणाला सांगायचे का? हा, करेक्ट आहे. आता संजना करेक्ट आहे. 78% नायट्रोजन आहे ऍटमॉस्फिअर मध्ये, 78% नायट्रोजन आहे, 21% ऑक्सिजन आहे. ऍक्च्युअली इट इज 20.98 समथिंग, 20.98 समथिंग. बट atmosphere, in atmosphere there is near about 78% नायट्रोजन. बघा, 78% नायट्रोजन आहे, 21% ऑक्सिजन आहे, आणि कार्बन डायऑक्साइड किती आहे मग? 0.03%. आर यू गेटिंग माय पॉइंट्स? कार्बन डायऑक्साइडचं पर्सेंटेज इतकं कमी आहे, 0.03%. 0.03% टू 0.05% जरी झालं ते तरी फोटोसिंथेसिस होतं बरं का. पण 0.05%च्या जर अबव गेलं CO2चं कॉन्सन्ट्रेशन, देर विल बी अ नो फोटोसिंथेसिस इन प्लांट्स. फोटोसिंथेसिसची प्रोसेस पूर्णपणे थांबेल. म्हणतो ना की हा रिक्वायर्ड आहे फोटोसिंथेसिससाठी, कार्बन डायऑक्साइड रिक्वायर्ड आहे, पण त्याची पण काहीतरी लिमिट आहे. त्याच्या अबव जर गेलं ते, तर तिथं फोटोसिंथेसिस होणार नाही. सिमिलरली वॉटरसाठी पण तेच क्रायटेरिया लागू आहे. वॉटरची पण अमाऊंट पर्टिक्युलर क्वांटिटीमध्ये वॉटर रिक्वायर्ड पाहिजे प्लांट्सला. त्याच्या जर जास्त झालं तर ते सुद्धा फोटोसिंथेसिससाठी ऑब्स्टॅकल असू शकतो. फोटोसिंथेसिस एवढ्या पर्सेंटेज मध्ये होणार नाही. ओके. तर हे 3 मेन गॅसेस जरासे आपले लक्षात असायला पाहिजेत, लाईफ टाइम साठी लक्षात असायला पाहिजेत. 0.03% म्हणजे खूपच कमी आहे कार्बन डायऑक्साइड ऍटमॉस्फिअर मध्ये. त्यातल्या 78% नायट्रोजन आहे, आणि त्यातलंच 21% ऑक्सिजन, 78% नायट्रोजन, म्हणजे उरलं 1%. आणि उरलेल्या 1% मध्ये मग सगळे बाकीचे गॅसेस याच्यामध्ये अवेलेबल असतात. मग आर्गॉन आहे, क्रिप्टॉन आहे, झेनॉन, बाकीचे बरेच गॅसेस तुम्हाला सगळे माहिती असतील, ते सगळे 1% मध्ये असतात. त्यातलं आर्गॉनचं पण पर्सेंटेज माहिती असू द्या, विच इज 0.93%. म्हणजे कार्बन डायऑक्साइड पेक्षा पण जास्त आर्गॉन आहे ऍटमॉस्फिअर मध्ये.
हे थोडंसं जनरल नॉलेजचं पार्ट आहे. दिस इज नॉट पार्ट ऑफ अवर सिलेबस, प्लीज कीप इन माइंड. त्या 0.036% मध्ये म्हणजे 0.036% म्हणजे किती, तर जवळजवळ 2200 बिलियन टन्स ऑफ ग्लुकोज कॅन बी प्रोड्यूस्ड पर इयर ड्यू टू सो लेस क्वांटिटी ऑफ कार्बन डायऑक्साईड. इतकं कमी असून सुद्धा 2200 बिलियन टन ग्लुकोज दरवर्षी प्लांट प्रोड्यूस करू शकतात. ओके, आणि 0.036% मधला 50% कार्बन डायऑक्साईड हा ओशियनिक वॉटर मध्ये प्रेझेंट असतो, विच इज ज्याची बायोमास प्रोडक्शन ॲबिलिटी आहे 70 बिलियन टन्स ऑफ ग्लुकोज पर इयर. 50% कार्बन डायऑक्साईड ओशियनिक वॉटर मध्ये, म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये 50% कार्बन डायऑक्साईड आहे. टोटल मधला 50% कार्बन डायऑक्साईड कुठे, ओशियनिक वॉटर मध्ये. आणि त्याचा यूज करून जे ॲक्वेटिक प्लांट्स असतात ते किती ग्लुकोज तयार करू शकतात दरवर्षी, 70 बिलियन टन्स ऑफ ग्लुकोज प्रोड्युस्ड पर इयर. दिस इज अबाउट कार्बन डायऑक्साईड. ओके, काय काय रिक्वायर्ड आहे फोटोसिंथेसिसला, कार्बन डायऑक्साईड. त्यामुळे कार्बन डायऑक्साईड वर हे सगळं इथं नॉलेज दिलेलं आहे तुम्हाला. नंतरचं एक इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट आहे फोटोसिंथेसिस साठी, दॅट इज लाईट. So what is light? It is a visible part of electromagnetic radiation. EMR, electromagnetic radiation चा visible part म्हणजे लाईट. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आता ह्याच्यात वेगवेगळे रेडिएशन असतात. तुम्ही इमेज पाहिलेली असेल, आय होप तुम्ही इमेज पाहिलेली असेल. नसेल पाहिली तरी मी तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन सगळे सांगणार आहेत. सगळं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मध्ये एक्सरेज येतात, एक्सरे, अल्ट्राव्हायोलेट रे, इन्फ्रारेड रेडिएशन, रेडिओ वेव्स, देन बीटा रे, गॅमा रे, अल्फा रेज, कॉस्मिक रेज आणि विजिबल रेज. ओके, असे हे इन्फ्रारेड रेडिएशन आहे. आणि इन्फ्रारेड रेडिएशन रेज आहेत ना, ते लाईट आहे ना, तर लाईटची एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे की लाईट म्हणजे त्याची वेव्हलेंथ मध्ये मेजर केली जाते. रेडिएशन कशामध्ये मेजर केलं जात असतं, त्याच्यासाठी वेव्हलेंथ यूज करतात. वेव्हलेंथ हे फिजिक्स मध्ये तुम्हाला चांगलं कळेल. वेव्हलेंथ म्हणजे नेमकं काय असतं. एक क्रिस्ट आणि एक टफ असतो, ज्याचा कम्प्लीट आपण एक वेव्हलेंथ म्हणतो त्याला, की एक पूर्ण वेव्ह किती लेंथ ऑक्युपाय करते एका त्याच्या क्रिस्टसाठी आणि टफसाठी. इट इज कॉल्ड एज ट्रक आणि क्रिस्ट कंबाइनली नोन एज वेव्हलेंथ. तर ती वेव्हलेंथ प्रॉपर्टी तुम्हाला तिथे चांगली कळेल. मग इथं मेजरमेंट नॅनोमीटर मध्ये दिलेले सगळे. आपल्याला टार्गेट युव्ही नाहीये, आपल्याला टार्गेट आयआर नाहीये, इन्फ्रारेड रेडिएशन आपलं टार्गेट नाही, आपल्याला टार्गेट इन्फ्रारेड रेडिएशन नाहीये किंवा अल्ट्राव्हायोलेट रेज नाही. ह्या दोघांच्या मधली जी लाईट असते ना, ह्या दोघांच्या मधले जे रेडिएशन असतं ना, दॅट इज विजिबल रे, दॅट इज विजिबल लाईट. विजिबल लाईट इज मेजर्ड बिटवीन 390 नॅनोमीटर टू 760 नॅनोमीटर. ओके, आता 390 टू 430 काय असतं, व्हायोलेट कलरचं रेडिएशन असतं. 390 टू 430, 430 टू 470. ऍक्च्युली हे 470 आहे ना, हे याच्यावर पाहिजे, कारण ते बिटवीन दिस टू रिडिंग. ओके, 390 टू 430 विजिबल व्हायोलेट लाईट, 430 टू इथून 430 टू 470 इंडिगो, देन 470 टू 500 ब्ल्यू, 500 to 580 green, 580 to 600 yellow, 600 to 650 orange, then 650 to 680 पाहिजे इथं. हे 680 करा इथं. ऑरेंज रेड, ओके, इथं 600 झालेलं आहे का नाही मिस्टेक. म्हणून म्हणलं आपल्याला हे काय करायचंय, कारण काही गोष्टी गडबड होऊ शकतात मागच्या स्टुडंटनी लिहिल्यामध्ये, तुमच्या त्या करेक्ट गेल्या पाहिजेत. 650 टू 680 ऑरेंज रेड केलं का करेक्शन. 650 टू 680 करायचं इथं आपल्याला. ऑरेंज रेड नंतर रेड, 680 टू 700 रेड, आणि 700 टू 760 फार रेड मधला त्यातला फार म्हणजे मराठी मधला फार नाही येतो. फार रेड रेडिएशन म्हणजे ऍक्च्युली 700 टू 760 इज रेड लाईट. 700 टू 760 इज अ रेड लाईट वेव्हलेंथ. पण त्यातल्या त्यात
720च्या अबाव जी वेव्हलेंथ आहे तिला फार रेड म्हणतात. एंड जो पार्ट आहे ना रेड रेडिएशनचा त्याला फार रेड कन्सिडर केलं जातं. ओके, क्लिअर. सो दिस इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, टोटल इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आता टोटल आपल्याला स्टडी करायचं नाही, फिजिक्स मध्ये तुम्हाला ते सांगितलं जाईल. सुरुवात केली आहे रेडिओ व्हेव्ज पासून. रेडिओ व्हेव्हची वेव्हलेंथ सगळ्यात जास्त असते, म्हणजे फार 1 मीटर टू काही 100 मीटर पर्यंत त्याची वेव्हलेंथ असते रेडिओ व्हेव्ज. ज्या रेडिओ व्हेव्जवर आपले मोबाईलचे सिग्नल, डीटीएच, डिश टीव्ही किंवा काही रडार असतात त्यांचे सिग्नल, हे सगळे रेडिओ व्हेव्ज मुळे किंवा त्याच्या रेडिओ व्हेव्ज वर हे चालतात. मोबाईल फोन्स, टीव्ही, रेडिओ मिरची आपले आहे ते सगळे रेडिओ व्हेव्ज वर चालतात. रेडिओ व्हेव्ज नंतर असतात म्हणजे ज्याची वेव्हलेंथ रेडिओ व्हेव्ज पेक्षा कमी आहे, अल्ट्राव्हायोलेट, त्याच्यापेक्षा कमी विजिबल लाईट, त्याच्यापेक्षा कमी इन्फ्रारेड रेडिएशन, त्याच्यापेक्षा कमी एक्स रे, नंतर अल्फा, बीटा, गॅमा आणि शेवटी कॉस्मिक रे. कॉस्मिक रेची वेव्हलेंथ सगळ्यात कमी वेव्हलेंथ कॉस्मिक रेजची. आणि जेवढी वेव्हलेंथ कमी तेवढी एनर्जी जास्त, जेवढी वेव्हलेंथ कमी तेवढी एनर्जी जास्त. फिजिक्स मध्ये हे तुम्हाला सर आणखी चांगले समजून सांगतील, पण बायोलॉजीच्या दृष्टीनं मला जे कामाचं वाटतं ते मी सांगतोय. नीट सेंटेन्स तिथं कुठं नसल आलं तर लिहून घ्या. हाय वेव्हलेंथ लेस एनर्जी, हाय वेव्हलेंथ लेस एनर्जी, हाय वेव्हलेंथ लेस एनर्जी. मग मी जर तुम्हाला दोनच ऑप्शन दिले, रेडिओ वेव्ज आणि कॉस्मिक रे, वेव्हलेंथ कोणाची जास्त आहे? जास्त वेव्हलेंथ कोणाची आहे? रेडिओ. रेडिओ वेव्ज आणि कॉस्मिक रे यांच्यामध्ये जास्त वेव्हलेंथ कोणाची आहे? रेडिओ वेव्हची. व्हेरी गुड. मग रेडिओ वेव्हची एनर्जी कमी असणार ना, सगळ्यात कमी एनर्जी रेडिओ वेव्हची असणार. म्हणून तर तुम्हाला फोन आला, तर फोन आल्यानंतर तुम्हाला इरिटेशन होतं का? उन्हात गेल्यानंतर तिथं युव्ही रेज आहेत, इन्फ्रारेड रेडिएशन आहे, विजिबल लाईट पण आहे. उन्हात गेल्यानंतर तुम्ही ज्या लाईटला एक्सपोज होता, ज्या लाईट रेजला एक्सपोज होता त्याची वेव्हलेंथ कमी आहे. तसं मोबाईल फोन, डीटीएच, डिश टीव्ही यांच्या जर तुम्ही मध्ये आलात, त्या वेव्हलेंथच्या जर तुम्ही मध्ये आलात, फोन आलेला आहे किंवा रिंग करतोय, टेलिफोन रिंग करतोय, किंवा तुम्ही वरती डीटीएच, डिश टीव्हीचे तुम्ही जे अँटिनाज बघता त्याच्या जर तुम्ही मध्ये आला तर तुम्हाला त्या वेव्ह तुमच्या बॉडीतनं पास झाल्या तरी तुम्हाला कळत नाही, त्याचं इरिटेशन होत नाही. इन्स्टेड तुम्ही जर उन्हात गेले तर तुम्हाला ते जाणवतं. लक्षात घ्या, रेडिओ वेव्हची वेव्हलेंथ सगळ्यात जास्त, सो एनर्जी कमी. त्यांच्यात एनर्जीच नाहीये, एनर्जी नसल्यामुळे तुम्हाला ते फील होणार नाही. पण तेच तुम्ही जर युव्ही लाईट मध्ये गेला किंवा इन्फ्रारेड रेडिएशन मध्ये गेला, इन्फ्रारेड रेडिएशन मध्ये हीट खूप असते, इन्फ्रारेड रेडिएशन मध्ये हीट खूप असते, युव्ही मध्ये हीट खूप असते. हीट म्हणजेच काय? एनर्जी. ती तुम्हाला उन्हात गेल्यानंतर कळते, कारण आहे वेव्हलेंथ कमी, त्याच्यातली एनर्जी जास्त, अँड यू कॅन फील दॅट एनर्जी. त्याच्यातल्या त्यात तुम्ही एक्सरे ला जर एक्सपोज झाला, खूप वेळ जर तुम्ही एक्सरेला एक्सपोज झाला, खूप वेळ, त्यापेक्षा जास्त तुम्ही जर अल्फा रेजला एक्सपोज झाला, त्यापेक्षा जास्त जर तुम्ही जर समजा खूप वेळासाठी बीटा रेजला एक्सपोज झाला, गॅमा रेजला एक्सपोज झाला, तर हो होतात, रेडिओ वेव्हज पास होतात. एक्सपोज झाला तर इट विल डॅमेज अवर बॉडी, डेफिनेटली डॅमेज अवर बॉडी. गॅमा रेज वगैरे खूप प्रचंड एनर्जी असते गॅमा रेज मध्ये. आय थिंक तुम्ही 9th ला हे पाहिलेलं आहे, अल्फा रे, बीटा रे, गॅमा रे यातला डिफरन्स पाहिलेला आहे, त्यांची आयनायझिंग पॉवर पाहिलेली आहे, आयनायझिंग पॉवर ऑफ अल्फा रे, बीटा रे, गॅमा रे, त्यांची हीट पाहिलेली आहे. सगळ्यात कमी हीट अल्फा मध्ये, त्यापेक्षा जास्त बीटा मध्ये, सगळ्यात जास्त हीट गॅमा मध्ये. का गॅमा मध्ये जास्त हीट, का गॅमा मध्ये जास्त एनर्जी? बिकॉज gamma rays having a less wavelength than the alpha and beta. जेवढी एनर्जी जास्त तेवढी वेव्हलेंथ कमी. उलटा असतं, याला म्हणायचं इनव्हर्सली प्रोपोर्शनल. एनर्जी साठी जर मी ई नोटेशन कन्सिडर केलं आणि वेव्हलेंथ साठी अल्फा कन्सिडर करतात, सो अल्फा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एनर्जी.
अल्फा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ई असं मी लिहू शकतो, तुम्ही पण लिहून घेऊ शकता. परत विसरू नका, फिजिक्समध्ये सर अशाच पद्धतीने काहीतरी तुम्हाला सांगतील जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ते एक्सप्लेन करतील. ओके, सो व्हॉट इज लाईट? लाईट इज ऍक्च्युअली ट्रॅव्हल इन द फॉर्म ऑफ फोटॉन्स. Light travel in the material from the in the form of bundles. These bundles are known as photon. Light is travel in the form of bundles. That bundles are called as photon. फिजिक्सच्या लेक्चरला तुम्हाला लाईटची कॉन्सेप्ट आणखी क्लिअर होत जाईल, तिथे तुम्ही जास्त क्लिअर करून घ्या. माझ्या दृष्टीने इतकंच महत्वाचं आहे, लाईट इज ट्रॅव्हल फ्रॉम वन मटेरियल टू अनदर मटेरियल थ्रू दी नेचर इन द फॉर्म ऑफ फोटॉन्स. याचे दोन प्रिन्सिपल आहेत तुम्हाला लाईट एक्सप्लेन करण्यासाठी. तुम्हाला दोन प्रिन्सिपल सर वापरतील. एकाला म्हणतात हायजीन्स प्रिन्सिपल आणि दुसऱ्याला म्हणतात न्यूटन कन्सेप्ट. न्यूटननी लाईटची कन्सेप्ट जी एक्सप्लेन केली ना, सो न्यूटन्स असं म्हणलं की लाईट जी आहे ती ऍक्च्युअली इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे नंतर सगळं कळत गेलं, पण लाईट म्हणजे एका मटेरियल मधून बाहेर पडलेले त्या मटेरियलचा पार्ट असतो. लाईट इज द एनर्जी विच इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन मटेरियल और गेट रिलीज फ्रॉम वन मटेरियल. म्हणजे समजा आता तुम्ही बल्ब लावले, तुम्ही जुने बल्ब येलो कलरचे बल्ब बघितलेले आहेत. ओके, त्याच्यामध्ये ती जी टंगस्टनची तार असते, त्याच्यामध्ये टंगस्टनची तार असते. तर लाईट आपल्याला ज्यावेळेस तो बल्ब देणार त्यावेळेस त्या टंगस्टनचे जे मॉलिक्यूल असतील, ऍटम असतील, तेच बाहेर पडतात त्यातून, असं एक्सप्लेन केलं न्यूटननी, जे अतिशय चुकीचं ठरलं नंतर गेल्यानंतर. लाईटचे दोन प्रिन्सिपल किंवा लाईट वेव्ह नेचर ऑफ लाईट आणि वेव्ह नेचर ऑफ लाईट आणि फोटॉन कन्सेप्ट ऑफ लाईट, अशा दोन काहीतरी तुम्हाला कन्सेप्ट शिकवले जातील. ते तिथं आणखी जास्त क्लिअर करून घ्या. आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, लाईट ट्रॅव्हल्स इन द मटेरियल इन द फॉर्म ऑफ बंडल, that bundles are called as photons. ओके, आणि ही लाईट कोण ऍब्झॉर्ब करतं? आन्सर मी. लाईट कोण ऍब्झॉर्ब करतं? सनलाईट मधली जी ही विजिबल रेडिएशन तुम्हाला दिसतंय ना, 390 to 760, यातलं ब्ल्यू आणि रेड हे जास्त महत्वाचं आहे आपल्यासाठी. ब्ल्यू आणि रेड जास्त महत्वाचं आहे. कोण ऍब्झॉर्ब करतं हा मला क्वेश्चन विचारायचा आहे तुम्हाला. कोण ऍब्झॉर्ब करतं लाईट? फोटोसिंथेटिक पिगमेंट. व्हेरी गुड. कोण कॅरोटीन म्हणन, कोण क्लोरोफिल म्हणन, कोण झॅन्थोफिल म्हणन, हे सगळे काय आहेत? हे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत. फोटोसिंथेटिक पिगमेंट लाईट ऍब्झॉर्ब करतात. फोटोसिंथेटिक पिगमेंट लाईट ऍब्झॉर्ब करतात. त्यांचा रोलच तो आहे, जी ऍटमॉस्फिअर मधली एनर्जी आहे ती ऍब्झॉर्ब करायची, ऍटमॉस्फिअर मधली एनर्जी ऍब्झॉर्ब करायची आणि प्लांटला अवेलेबल करून द्यायची. कशासाठी अवेलेबल करून द्यायची प्लांटला ही सगळी एनर्जी? प्लांट मध्ये असं मेकॅनिझम असतं, ही जी लाईट एनर्जी आहे ती ऍब्झॉर्ब करून प्लांट त्याचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जी मध्ये करतो. आणि व्हॉट इज केमिकल एनर्जी? C6H12O6 ग्लुकोज. तेच अल्टिमेट टार्गेट आहे आपल्या या चॅप्टरचं. बघू ग्लुकोज कसा तयार होतोय आता, स्टेप बाय स्टेप आपण पुढे चाललोय. व्हॉट इज क्वांटम? क्वांटम इज द एनर्जी ऑफ अ फोटॉन. त्या फोटॉन मध्ये जी एनर्जी आहे दॅट इज कॉल्ड एज क्वांटम. त्या फोटॉन मध्ये जे लाईट ऍब्झॉर्ब करणार, सनलाईट मधले विजिबल रेज मधले जे ब्ल्यू स्पेक्ट्रम आहे, रेड स्पेक्ट्रम आहे, हे ऍब्झॉर्ब केलं जातं बाय photosynthetic pigment, and which is it is measured in the form of quantum. It is measured in the form of quantum. एंगलमॅनचा एक्सपेरिमेंट मी तुम्हाला सांगितलंय. प्रिझम त्यांनी यूज केला. प्रिझम यूज केल्यानंतर त्याला विबग्योर असे तीन त्याला विबग्योर म्हणजे 7 कलर सेपरेट होतात. प्रिझम मधनं लाईट पास झाली की 7 कलर सेपरेट होतात आणि त्या 7 कलर मधलं जिथं ब्ल्यू रेडिएशन होतं आणि जिथं रेड रेडिएशन पडलं त्या ठिकाणी क्लॅडोफोरावर एरोबिक बॅक्टेरिया जास्त सॅच्युरेट होत होते. का? कारण इथल्या रिजन मधून ऑक्सिजन जास्त बाहेर पडत होतं. एरोबिक बॅक्टेरियाच्या सर्व्हायव्हलसाठी ऑक्सिजनची गरज असते आणि त्या ठिकाणी बॅक्टेरिया जास्त सॅच्युरेट झाले म्हणण्यापेक्षा तिथं रिप्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर झालं आणि तिथं बॅक्टेरिया सर्व्हायव्हल रेट जास्त होता. बाकीच्या ठिकाणी बॅक्टेरियाची क्वांटिटी कमी होती कारण ऑक्सिजन तिथून कमी बाहेर पडत होता. याचा अर्थ काय होतो? ब्ल्यू रेडिएशन आणि ब्ल्यू स्पेक्ट्रम मध्ये आणि रेड स्पेक्ट्रम मध्ये मोठ्या प्रमाणावर फोटोसिंथेसिस होतं. The rate of photosynthesis is higher in blue and red spectrum of light, and that's why oxygen production is also higher, and that's why aerobic bacteria saturate in those regions.
This is a TW Engelmann experiment. Okay, what happened actually what happened when light get bombarded on the molecules? Okay, when light is bombarded on the molecule, what happened? मॉलिक्युल्स वर लाईट पडली की आपल्याला त्याचं कन्व्हर्जन विजिबल लाईट मध्ये होतं. म्हणजे आपल्याला समजू शकतं, मॉलिक्युल आपल्याला दिसू शकतात, किंवा कुठलाही काहीही आपल्याला पाहायचं असेल नेचरमध्ये आपल्याला काही पाहायचं असेल, मी तुम्हाला दिसतोय किंवा आपण जे काय आपल्याला दिसतं ना, ह्याच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट असते लाईट. जर लाईट बंद केली, अंधार केला, अंधारात आपल्याला काय दिसू शकतं का? नाही. म्हणजे आपल्या विजन साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे? लाईट आहे. First light get incident on that object and we can see that object. Okay, याचं meaning हे आहे. Okay, but what happen when light or a blue light or a red light spectrum get incident on chlorophyll A. ग्राउंड स्टेटला क्लोरोफिल ए चा जो इलेक्ट्रॉन आहे, तो इलेक्ट्रॉन तिथेच असतो लास्ट ऑर्बिट मध्ये. क्लोरोफिल ए चं स्ट्रक्चर मी तुम्हाला पुढे शिकवणारच आहे. क्लोरोफिल ए मध्ये जो इलेक्ट्रॉन आहे तो त्याच्या लास्ट ऑर्बिट मध्ये मूव्ह करत असतो. इलेक्ट्रॉन इज मूव्हिंग इन इट्स लास्ट ऑर्बिट. बट वेन लाईट इज इन्सिडेंट, that electron get excited. आता इथे किती ऑर्बिट आहेत बघा? 2 ऑर्बिट आहेत ना, 2 ऑर्बिट आहेत. म्हणजे हे ते 2 ऑर्बिट. आणि when electron get excited, it goes to higher orbit. It goes to higher orbit and it is moving so far from the center of the chlorophyll A. क्लोरोफिल एच्या सेंटर पासून हा इलेक्ट्रॉन जवळच फिरतोय ना, हा इलेक्ट्रॉन जवळ फिरतोय, ग्राउंड स्टेट म्हणायचं ह्याला. आणि जेव्हा लाईट पडणार ना, तेव्हा हा इलेक्ट्रॉनला एनर्जी येणार. एनर्जी आली की तो सेंटर पासून लांब जाऊन फिरायला सुरुवात करतो. याला म्हणायचं एक्साइटेड स्टेट ऑफ क्लोरोफिल ए. याला काय म्हणायचं? एक्साइटेड स्टेट ऑफ क्लोरोफिल ए. ओके. आणि when this electron goes to higher state, the energy, this electron goes to higher state because it absorbs the energy. आणि when it release the energy, जेव्हा हा इलेक्ट्रॉन स्वतःतली एनर्जी रिलीज करून टाकणार, then again it goes to its original orbit. परत तो त्याच्या ओरिजिनल ऑर्बिट मध्ये जाणार. बट when electron goes to original orbit, the heat and red light is released by that molecule. Which molecule? Chlorophyll A. कोणती लाईट रिलीज करते? Heat and red light is released by that molecule, and this phenomenon is called as फ्ल्युरोसन्स. या फेनॉमेनॉनला काय म्हणायचं? फ्ल्युरोसन्स. दिस फेनॉमेनॉन इज नोन एज फ्ल्युरोसन्स. ओके. when light is incident on chlorophyll, the chlorophyll get excited, and when it comes to the normal state, म्हणजे ग्राउंड स्टेटला येणार, जेव्हा नॉर्मल स्टेटला येणार, it releases light energy, that is red light. That red light is called as, that phenomenon is called as fluorescence. चमकतं, हे चमकतं असं. आता याचा एक्सपेरिमेंट सांगतो मी तुम्हाला. म्हणजे तुमच्या गोष्ट लक्षात येईल. काय करायचं माहितीये का? पालकचे, स्पिनॅचचे लिव्स घ्यायचे, चांगले ते स्मॅश करायचे आणि ते इथेनॉल नाही, ऍसिटोन मध्ये टाकायचे. ऍसिटोन सगळ्या मुलींना माहितीये, ओळखीचा केमिकल आहे सगळ्या मुलींच्या. नेल पेंट रिमूव्हर ऍसिटोन मध्ये टाकायचं. आणि ते टेस्ट ट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यात कुठला कलर दिसतो? ग्रीन कलर दिसतो. हा एक्सपेरिमेंट लाईट मध्ये करायचा. लाईट मध्ये काय करायचं? स्मॅश करायचे सगळे स्पिनॅचचे लिव्स आणि ते ऍसिटोन मध्ये मिक्स करायचे. ऍसिटोन मध्ये मिक्स केलं की ते सगळं तुम्हाला ग्रीन दिसतं सगळं सोल्युशन. आणि ती टेस्ट ट्यूब घेऊन अंधारामध्ये जायचं. लाईट पूर्ण जर बंद केली तर तुम्हाला अख्खं सोल्युशन रेड कलरचं पाहायला मिळतं. होल सोल्युशन यू विल गेट रेड कलर ऑफ दी होल सोल्युशन.
इथं कलर चेंज झालेला नसतो. यू फील दॅट इट इज रेड इन कलर. आणि हाऊ इट इज पॉसिबल? वेन इलेक्ट्रॉन कम्स टू दी ग्राउंड स्टेट that releases energy in the form of heat and red light. So electron go to excited state, and from where it can loss. हा इलेक्ट्रॉन लॉस होऊ शकतो. पण लॉस झालेला इलेक्ट्रॉन परत किती सेकंदांनी माघारी येतो? 10⁻⁹ सेकंद. हा टाइम विसरू नका. 10⁻⁹ सेकंद. इथून इलेक्ट्रॉन लॉस होऊ शकतो आणि लॉस झालेला इलेक्ट्रॉन परत माघारी येतो 10⁻⁹ सेकंद मध्ये. आणि ज्यावेळेस इलेक्ट्रॉन लॉस होतो, इलेक्ट्रॉन जर एखाद्या मॉलिक्यूल मधून इलेक्ट्रॉन लॉस झाला तर त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो. यू कॅन सी हिअर पॉझिटिव्ह चार्ज, दॅट इज आयोनाइज्ड स्टेट. पण ही स्टेट अशीच कंटिन्यू राहते का? नाही. क्लोरोफिल ए मॉलिक्यूलला त्यांनी लॉस केलेला इलेक्ट्रॉन परत मिळतो. त्या पण ज्यावेळेस इलेक्ट्रॉन त्यातून लॉस होतो, दॅट मॉलिक्यूल गेट पॉझिटिव्ह चार्ज. सो वी कॉल्ड इट एज अ आयोनाइज्ड क्लोरोफिल. CHL डॉट असं लिहितात बरं का क्लोरोफिलला, CHL डॉट क्लोरोफिल. ओके. आणि ही ग्राउंड स्टेट आहे, बरोबर आहे का? ही ग्राउंड स्टेट आहे. हे दुसरं ऑर्बिट दिसतंय तुम्हाला, ही ग्राउंड स्टेट आहे. जेव्हा लाईट इन्सिडेंट होणार तेव्हा ग्राउंड स्टेट मध्ये इथं रिव्हॉल्व्ह होत असलेला इलेक्ट्रॉन, या ग्राउंड स्टेट मध्ये इथं रिव्हॉल्व्ह होत असलेला इलेक्ट्रॉन कुठे जाणार? हायर स्टेटला जाणार, बरोबर आहे ना? हायर ऑर्बिट मध्ये जाणार. आणि ह्या हायर ऑर्बिट मध्ये जायला याला किती वेळ लागतो? टाइम विसरायचा नाही. 10⁻⁴ to 10⁻³ सेकंद. 10⁻⁴ to 10⁻³ सेकंद रिक्वायर्ड बाय द इलेक्ट्रॉन to jump from ground state to excited state. And when wavelength of light, different wavelengths of light are get by the electron, okay, इलेक्ट्रॉनला वेव्हलेंथ डिफरंट वेव्हलेंथ जर मिळाल्या तर काय होऊ शकतं की परत तो जम्प केलेला इलेक्ट्रॉन आहे, परत ज्यावेळेस नॉर्मल म्हणजे हायर स्टेट मधून हायर ऑर्बिट मधून नॉर्मल ऑर्बिट मध्ये येतो, त्यावेळेस तो काय इमिट करतोय? लाईट इमिट करतोय. त्या प्रॉपर्टीला म्हणायचं फ्ल्युरोसन्स. आणि त्यावेळेस जो हिट इमिट करतो दॅट इज कॉल्ड ॲज फॉस्फोफ्ल्युरोसन्स. ओके, फॉस्फोफ्ल्युरोसन्स. Chlorophyll shows outburst of a fluorescence during first few movements of illumination. This is called as Kotuske effect. हे कुणी एक्सप्लेन केलंय? कॉटुस्केने. क्लोरोफिल शोज आउटबर्स्ट ऑफ फ्ल्युरोसन्स. आउटबर्स्ट ऑफ फ्ल्युरोसन्स म्हणजे काय? म्हणलं ना मी, रेड लाईट दिसते त्या टेस्ट ट्यूब मध्ये, आपल्याला कुठलं ते टेस्ट ट्यूब मधला कलर कुठला आपल्याला फील होणार? रेड कलर फील होणार. आणि तुम्ही जर लाईट मध्ये ते पाहिलं तर तुम्हाला ते ग्रीनच दिसणार. पण तुम्ही जर ते अंधारात पाहिलं तर तुम्हाला ते रेड कलरचं दिसतं. सोल्युशन इज ड्यू टू फेनॉमेनॉन कॉल्ड ॲज फॉस्फोफ्ल्युरोसन्स. ओके. हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पूर्ण सगळी प्रोसेस देतील. स्पिनॅच लीव्ह स्मॅश्ड अँड acetone is added into it. The test tube, the whole solution having a green color. When this solution observed in a dark, you will have a red color solution. Total solution will get red color. How it is? परत तुम्ही लाईट मध्ये आले ग्रीन कलर दिसणार, आणि डार्क मध्ये पाहिलं तर ते रेड कलरचं दिसतं. कशामुळे? द फेनॉमेनॉन इज कॉल्ड एज फॉस्फोफ्ल्युरोसन्स. विसरू नका. Okay, here you can see different types of photosynthetic pigments. Very important. त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेत, कलर दिलेला आहे, सोर्स दिलेला आहे, कशामध्ये असतात ते पिगमेंट, आणि लोकेशन दिलेले आहे, कुठे ते पिगमेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्लोरोफिल ए सगळ्या प्लांट मध्ये असतं, सगळ्याच प्लांट मध्ये. क्लोरोफिल बी पण मोस्ट ऑफ द प्लांट मध्ये असतं. मोस्ट ऑफ द प्लांट कंटेन क्लोरोफिल ए अँड बी. क्लोरोफिल सी इज फाउंड इन ब्राउन अल्गी अँड डायटम्स. फॉर्म्युले फक्त कशाचे करा? क्लोरोफिल ए बी चा करा. ए बी चा फॉर्म्युला आपल्याला माहित असला पाहिजे, तो विसरून जमणार नाहीये. या दोघांमध्ये एक फरक आहे क्लोरोफिल ए आणि बी मध्ये. सगळ्यात सिंपल फरक तुम्हाला सांगतो. याच्यातून तुम्ही
CH3 CH. ओके, क्लोरोफिल बी मधून तुम्ही CHO मायनस करा. किती येते बघा बरं. CHO मायनस करा याच्यातून. C55H70 MgN4O6 आहे ना. याच्यातनं CH3 मायनस करा. सॉरी, CHO मायनस करा. CHO म्हणजे C किती येईल. 55 मधून एक गेला. C54. C येईल 54. C will be 54. H CHO मायनस करायचा ना, म्हणजे एक H मायनस करायचा. मग H will be 69. Mg वर नो चेंज, N4 नो चेंज आणि O6 से CHO मायनस करायचा आहे. सो O5 विल बी देअर. O5 विल बी देअर. क्लोरोफिल बी मधनं CHO म्हणजे अल्डिहाइड ग्रुप बरं का. CHO म्हणजे C डबल बॉन्ड OH, दॅट इज अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप. अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप, अल्डिहाइड रिमूव्ह करायचं आणि ऍड करा, मिथाइल ऍड करा. आता जे उत्तर आलंय तुमचं, काय आन्सर आलंय सांगू शकतो कोण मला. क्लोरोफिल बी च्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामधनं मी CHO मायनस करायला लावलेले. आन्सर सांगा मला, म्हणजे मला पुढचं बोलायला. क्लोरोफिल बी फॉर्म्युल्यामधून CHO मायनस करा. एक कार्बन मायनस करायचा, एक हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन. सो व्हॉट विल बी द आन्सर. C54H69 MgN4O5. व्हेरी गुड शुभम. अँड नाव ऍड टू दॅट फॉर्म्युला CH3. आता त्याच्यात CH3 ऍड करा. व्हेरी गुड संजना. त्याच्यामध्ये CH3 ऍड करा बरं. नाव ऍड CH3 इन द सेम फॉर्म्युला. यू हॅव टू ऍड CH3. टेल मी व्हॉट यू गेट. You will get C55 CH3 ऍड करायचा, म्हणजे एक C परत ऍड करा ना. 54 मध्ये एक ऍड करा C. सो इट विल बी C55 हा H72 MgO5. आला का वरचा फॉर्म्युला. इथे N4 करा रे. दिस इज नॉट Na, दिस इज नॉट सोडियम. क्लोरोफिल ए मध्ये हिअर इज N4. हा व्हेरी गुड सानिया, करेक्ट. म्हणजे यू विल गेट क्लोरोफिल ए. यू विल गेट क्लोरोफिल ए. ओके, मग आणखी एक सांगतो मी तुम्हाला. क्लोरोफिल ए मध्ये मिथाइल ग्रुप रिमूव्ह केला आणि अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप जर ऍड केला. परत ऐका, रिमूव्ह CH3 फ्रॉम क्लोरोफिल ए अँड ऍड CHO. यू विल गेट क्लोरोफिल बी. यू विल गेट क्लोरोफिल बी. मग कुठेतरी लिहून ठेवा तिथं. क्लोरोफिल ए मायनस CH3 प्लस CHO इज इक्वल टू क्लोरोफिल बी. सिंपल. म्हणजे ह्या दोन्ही फॉर्म्युलांमध्ये इतका काही फरक नाहीये. फक्त क्लोरोफिल ए मधला मिथाइल फंक्शनल ग्रुप काढायचा, CH3 काढायचा आणि CHO टाकायचा. यू विल गेट क्लोरोफिल बी. क्लोरोफिल सी चा फॉर्म्युला. बाकी CDE चे फॉर्म्युले कधीच विचारले जाणार नाही. हा, पण तुम्हाला हे माहित पाहिजे कुठे प्रेझेंट असतं ते माहिती पाहिजे. ब्राउन algae and diatoms will have chlorophyll C. Chlorophyll D is present in red algae and chlorophyll E is present in Wuchereria and Botrydom. Bacteriochlorophyll is present in chromatophores. That is photosynthetic bacteria. फक्त काय प्लांटच फोटोसिंथेटिक असतात का. नाही, बॅक्टेरिया पण फोटोसिंथेटिक असतात. प्लीज कीप इन माइंड. अँड दॅट, मग त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतं का, तर मुळीच नाही. बॅक्टेरिया फोटोसिंथेटिक ना. बॅक्टेरिया प्रोकॅरियोटिक.
Bacteria are prokaryotic. How chloroplast will present in bacteria? It is not possible. So bacteria contains photosynthetic pigment, but which photosynthetic pigment is present in bacteria? The name is bacteriochlorophyll and bacterioviridin. Bacteriochlorophyll and bacterioviridin. Phycocyanin, phycoerythrin, allophycocyanin. Phycocyanin, phycoerythrin, and allophycocyanin. Okay, phycocyanin, phycoerythrin, allophycocyanin. Phycocyanin, phycoerythrin इथे लिहून घ्या. इथे लास्ट कुठे प्रेझेंट असतात. फायकोसायनिन, फायकोइरिथ्रिन दोन्ही ठिकाणी लिहा. रेड अल्गी अँड सायनोबॅक्टेरिया. रेड अल्गी अँड सायनोबॅक्टेरिया. ओके, लिहिलं का? Phycocyanin, phycoerythrin present in red algae and cyanobacteria. ओके, संपले का फोटोसिंथेटिक पिगमेंट? तर मुळीच नाहीत. याच्या खाली आणखी दोन ऍड करा. लिहा पुढचं फोटोसिंथेटिक पिगमेंट. याच्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट लिहून घ्या. आणखी एक ऍड करा बरं. हा, आणखी एक ऍड करा इथं. कॅरोटीन. कॅरोटीन. CAROTENE. CAROTENE. कॅरोटीन. फॉर्म्युला लिहा. मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहा कॅरोटीनचा. C40H56. C40. C40H56. C40H56. कॅरोटीनचा कलर लिहा. कलर. कलर लिहा कॅरोटीनचा. कुठला असतो? कुठला असतो? फक्त इनिशियल टाईप करा. इनिशियल मेसेज करा मला फक्त. कॅरोटीनचा कलर कोणता असतो? इनिशियल मेसेज करा. कॅरोटीन कलर ऑरेंज लिहा. ऑरेंज. ऑरेंज. कॅरोटीन कलर ऑरेंज लिहा. ओके, आणि सोर्स लिहा इथं. कॅरेट. कॅरेट टोमॅटो. कॅरेट टोमॅटो. ओके, पुढचं लिहा फोटोसिंथेटिक पिगमेंट. पुढचा फोटोसिंथेटिक पिगमेंट लिहा. झॅन्थोफिल. झॅन्थोफिल. XANTHOPHYLL. झॅन्थोफिल. झॅन्थोफिल. ओके, लिहिलं. XANTHOPHYLL. झॅन्थोफिल लिहिलं. इथे फॉर्म्युला लिहा. सेम लिहायचं, फक्त O2 ऍड करा. कॅरोटीनचा आणि झॅन्थोफिलचा फॉर्म्युला सेम आहे, फक्त ऑक्सिजन ऍड करा तिथं. O2. C40H56 O2. C40H56 O2. ओके, कलर लिहा येलो. कलर लिहा येलो. सोर्स लिहा marigold. सनफ्लॉवर. marigold, सनफ्लॉवर. ओके, लोकेशन. लोकेशन दोघांचं लोकेशन सांगतो मी. क्वांटाझोम्स, थायलॅकॉइड. हे पहिले दोन लिहिलेत ना? हा, तसंच लिहा. क्लोरोप्लास्ट मध्ये थायलॅकॉइड मध्ये असतात. थायलॅकॉइड मध्ये क्वांटाझोम्स असतात, जिथे हे दोन्ही पिगमेंट आहेत. कोणते? कॅरोटीन्स आणि झॅन्थोफिल. ओके, आणि 2-3 इम्पॉर्टंट सेंटेन्स मी सांगून ठेवतो, ते मेन्शन करा. खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी. जसं क्लोरोफिल A वर B वर मी सांगितलं.
when methyl group is removed from chlorophyll A and aldehyde group is added into chlorophyll A, you will get chlorophyll B. तसा एक आणखी लिहून ठेवा, oxygenated carotenes are xanthophyll. Oxygenated carotenes are xanthophyll. बघा ना, कॅरोटीन मध्ये C40H56 आहे, ऑक्सिजन ऍड केला की काय झाले, ते झॅन्थोफिल झाले. आणि डीऑक्सिनेटेड झॅन्थोफिल्स आर कॅरोटीन्स. उलट तुम्हाला माहित असलं पाहिजे, डीऑक्सिनेटेड झॅन्थोफिल आर कॅरोटीन्स. पुढचं सेंटेन्स लिहा, मेन कॅरोटीन इन अ प्लांट्स, मेन कॅरोटीन इन अ प्लांट्स इज बीटा कॅरोटीन. मेन कॅरोटीन इन अ plants is beta carotene, which is precursor of vitamin A, which is precursor of vitamin A. Which is precursor of vitamin A. आणि दुसरं लिहा, मेन xanthophyll is lutein. मेन xanthophyll is lutein. Lutein, lutein. lutein. मेन xanthophyll is lutein. आणि जे मी दोन्ही फॉर्म्युले दिलेत ना, ते पहिला बीटा कॅरोटीनचा आहे, दुसरा ल्युटिनचा आहे. जे मेन आहे त्याचेच दिलेले आहेत फॉर्म्युले. ओके, झॅन्थोफिल आणि कॅरोटीनचा तुमचा सगळा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे. आणि मी तुम्हाला फोटोसिंथेटिक पिगमेंट्सचा आणखी थोडीशी आयडिया जास्त यावी यासाठी काही गोष्टी तुम्हाला मी एक्सप्लेन करतो आता. ओके, दिस इज माय टार्गेट. फोटोसिंथेटिक पिगमेंट बघू शकता तुम्ही, पूर्ण चार्ट आहे. फोटोसिंथेटिक पिगमेंट आम्ही खरं तर 2 पार्टमध्ये डिवाइड करत असतो. एकाला ऍक्च्युली म्हणतात, हे तुमच्या नोटबुक मध्ये पाहिजे चार्ट, नो डाऊट हा चार्ट तुमच्या नोटबुक मध्ये पाहिजे. फोटोसिंथेटिक पिगमेंट मध्ये आम्ही 2 कन्सिडर करतो. एक असतो दॅट इज प्रिन्सिपल फोटोसिंथेटिक पिगमेंट, म्हणजे जे मेन आहेत त्यांना म्हणतात प्रिन्सिपल फोटोसिंथेटिक पिगमेंट, आणि त्यांना जी मदत करणार आहेत ना त्यांना म्हणायचं ऍक्सेसरी फोटोसिंथेटिक पिगमेंट. आता ह्याला मेन का म्हणायचं, हे प्रिन्सिपल का, हे ऍक्सेसरी का? कळेल तुला संजना, पुढे गेल्यानंतर कळेल तुला. ओके, पिगमेंट मधला, इथं पिगमेंट मध्ये सर किती कार्बन आहेत, C55H40, मग ते ग्लुकोज मध्ये का नाही आहेत? ओके, यू विल गेट युअर आन्सर. प्रिन्सिपल म्हणजे काय, मेन फोटोसिंथेटिक पिगमेंट. ऍक्सेसरी म्हणजे काय, त्यांना मदत करणारे. हे प्रिन्सिपल फोटोसिंथेटिक पिगमेंट आहेत ना, हे बाकीचे जे मदत करणारे आहेत ना सगळे, ऍक्सेसरी म्हणजे मदत करणारे, ते लाईट ऍब्झॉर्ब करतात आणि स्वतः लाईट एनर्जीचं कन्वर्जन ते केमिकल एनर्जी मध्ये करत नाहीत, स्वतः नाही करत. ते सगळी एनर्जी, लाईट एनर्जी ऍब्झॉर्ब करून प्रिन्सिपल कडे देतात. प्रिन्सिपल फोटोसिंथेटिक पिगमेंट पुढची प्रोसेस करतो. ती काय प्रोसेस असते, यू विल गेट विदिन अ मिनिट. ओके, फक्त लक्ष द्या. प्रिन्सिपल फोटोसिंथेटिक पिगमेंट क्लोरोफिल ए आणि बॅक्टेरियो क्लोरोफिल हे दोनच आहेत. ऍक्सेसरी फोटोसिंथेटिक पिगमेंट म्हणजे मदत करणारे क्लोरोफिल बी, सी, डी, ई. कॅरोटिनॉइड्स मध्ये 2 असतात, कॅरोटीन आणि झॅन्थोफिल. कॅरोटीन ऑरेंज कलरचं असतं, झॅन्थोफिल येलो कलरचं असतं, तिथे दिसतंय तुम्हाला सरळ सरळ. फायकोबिलिन्स मध्ये 2 असतात, फायको इरिथ्रिन रेड कलरचं असतं, फायको इरिथ्रोसाइट आरबीसीज रेड ब्लड सेल्स, फायको इरिथ्रिन रेड कलरचं आणि फायकोसायनिन ब्ल्यू कलरचं असतं. हे सगळी मदत करणारे आहेत. हे काय करतात, लाईट ऍब्झॉर्ब करतात आणि कोणाला लिहून देतात, क्लोरोफिल ए कडे देतात. क्लोरोफिल ए एक्साइट होतो, मागाशी बघितलं ना तुम्ही, क्लोरोफिल ए मधला लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे तो एक्साइट होतो. एक्साइट होऊन तो निघून जातो क्लोरोफिल ए मधनं आणि परत रिटर्न येतो क्लोरोफिल ए कडे. किती वेळानी, 10⁻⁹ सेकंदनी. पण तो निघून गेल्यानंतर जातो कोणाकडं, तर तो जातो इलेक्ट्रॉन कॅरियर्स कडं. प्रोसेस चालू झाली, चॅप्टर चालू झालं बरं का. आता तुम्हाला मी हळूहळू चॅप्टर मध्ये नेतोय. हा निघून गेलेला इलेक्ट्रॉन जातो कोणाकडं, तुम्ही म्हणता इथं तर तुम्ही तर म्हणले आधी CO2 + H2O गिव्ह C6H12O6 प्लस O2 + H2O झालं फोटोसिंथेसिस. तसं मुळीच घडणार नाही. तुम्ही अख्खा चॅप्टर शिकल्यानंतर ती रिॲक्शन तुम्हाला
रिॲक्शन करेक्ट आहे, पण तो खूप काही गोष्टींचा सारांश आहे. बऱ्याच गोष्टी स्टडी केल्यानंतर ते एका लाईन मध्ये कसं मांडायचं, तर ते असं मांडायचं 6CO2 प्लस 12H2O in the presence of sunlight and chlorophyll produce C6H12O6 plus 6O2 plus 6H2O. हे एका लाईनीत मांडता येतं. पण हे सगळं स्टडी केल्यानंतर ऐका पॉइंट कडे या. लाईट एनर्जी रिक्वायर्ड आहे प्लांटला, लाईट ऍब्झॉर्ब करणार कोण, ऍब्झॉर्ब करणार हे सगळे ऍक्सेसरी हे सगळे लाईट ऍब्झॉर्ब करतात. यांना म्हणायचं अँटीना पिगमेंट्स. काय म्हणायचं यांना? अँटीना पिगमेंट्स. हे सगळे ऍक्सेसरी फोटोसिंथेटिक पिगमेंट और अँटीना पिगमेंट लाईट ऍब्झॉर्ब करणार आणि देणार कोणाला नेऊन? प्रिन्सिपल फोटोसिंथेटिक पिगमेंटला. प्रिन्सिपल फोटोसिंथेटिक पिगमेंट म्हणजे क्लोरोफिल ए, ज्याला लाईट एनर्जी मिळाल्यानंतर त्याचा इलेक्ट्रॉन एक्साइट होणार आणि एक्साइट होऊन तो निघून जाणार. निघून गेलेला इलेक्ट्रॉन परत महागारी आला, पलट महागारी येतो, आला तर त्याला म्हणायचं सायकलिक फोटो फॉस्फोरायलेशन. त्याला म्हणायचं सायकलिक फोटो फॉस्फोरायलेशन. गेलेला माघारी आला तर परत तिथं सायकल कंप्लीट होते म्हणून. आणि गेल्यानंतर तो कोणाकडे जातो, तर तो जातो इलेक्ट्रॉन कॅरियरकडे. मग वेगवेगळे इलेक्ट्रॉन कॅरियर मी तुम्हाला इथं शिकवणार आहे कोणते कोणते असतात आणि ते पाठ करायचे. इलेक्ट्रॉन कॅरियर आपल्याला चांगले लक्षात ठेवायचे आणि ते सगळं तुमचं लर्न झालं की मग तुमची सायकलिक फोटो फॉस्फोरायलेशन ही प्रोसेस कंप्लीट झाली. बरं, ही प्रोसेस करायची कशासाठी? तर ही प्रोसेस करायची असती व्हेरी 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 इम्पॉर्टंट थिंग, एटीपी आणि NADPH2 फॉर्म करण्यासाठी. आलं का? NADPH2 आलं का रे कुठेतरी आता इथं? NADPH2 फॉर्म करण्यासाठी आणि एटीपी तर तुम्हाला माहितीच आहे, एनर्जी आणि NADPH2 फॉर्म करण्यासाठी इलेक्ट्रॉन एक्साइट झाला पाहिजे, तो निघून गेला पाहिजे, इलेक्ट्रॉन कॅरियरनी तो हँडल केला पाहिजे, परत आणून कोणाकडे दिला पाहिजे? परत क्लोरोफिलला. धर बाबा तुझा इलेक्ट्रॉन. परत क्लोरोफिलला त्यांनी एक्साइट केलेले इलेक्ट्रॉन, त्याच्यापासून लॉस झालेला इलेक्ट्रॉन परत क्लोरोफिल एकडे आला. दॅट इज कॉल्ड एज सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन. व्हेरी इम्पॉर्टंट, CPP म्हणायचं आता, सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन. ओके. आणि ड्युरिंग सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन व्हॉट इज प्रोड्युस्ड, व्हॉट इज द एम ऑफ CPP? अरे CPPचं एम आहे ATP फॉर्म करणं आणि NADPH2 फॉर्म करणं. तुम्ही म्हणता मग त्याची काय गरज आहे? त्याची काय गरज हे तुम्हाला पुढे गेल्यानंतर कळेल. ओके. आता तुम्ही म्हणताय सर इलेक्ट्रॉन एक्साइट होतो, बाहेर जातो, लॉस होतो, इलेक्ट्रॉन कॅरियर त्याला कॅरी करतात आणि परत माघारी आणून देतात. ओके. मग परत माघारी आणून का द्यायचं? इलेक्ट्रॉन कॅरियरनी इलेक्ट्रॉन माघारीच आणून का द्यायचा? तर माघारी आणून देणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला क्लोरोफिल एचं स्ट्रक्चर स्टॅबिलाइज करायचं असेल तर आयोनाइज जो क्लोरोफिल ए ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे ते स्ट्रक्चर स्टॅबिलाइज नाही, त्याचा इलेक्ट्रॉन परत त्याला मिळाला तर ते स्ट्रक्चर स्टॅबिलाइज होतं. तो त्यामुळे परत मागे आला पाहिजे. आणि काय एक असं अनस्टॅबिलाइज स्ट्रक्चर करून जर ठेवले सगळेच क्लोरोप्लास्ट मधले, तर प्रोसेस कोण करणार फोटोसिंथेसिसची? ज्या फोटोसिंथेसिसची सुरुवात आहे, ही आता बोलतोय मी ती सुरुवात आहे. इलेक्ट्रॉन एक्साइट होणं, सकाळी दिवस उजडणं. बघा कशी निसर्गाची किमया. सकाळी दिवस उजडल्यानंतर सनलाईट जी अवेलेबल होणार प्लांटसाठी, ते प्लांट्स प्लांट सनलाईट ऍब्झॉर्ब करतात. क्लोरोप्लास्ट मध्ये जे क्लोरोफिल आहेत, असं म्हणायला जरा अवघड वाटते ना. क्लोरोप्लास्ट मध्ये जे ग्रॅनम आहेत, ग्रॅनम मध्ये जे थायलाकॉइड आहेत, थायलाकॉइडच्या आतल्या साईडला जे स्पेरिकल बॉडीज आहेत ज्यांना क्वांटाझोम्स म्हणतात, त्या क्वांटाझोम्स मध्ये जे हे ऍक्सेसरी पिगमेंट आहेत ती सनलाईट ऍब्झॉर्ब करतात, क्लोरोफिलला देतात. बघ बाबा तुझं तू पुढं. क्लोरोफिल ए त्याचा जे इलेक्ट्रॉन आहे लास्ट ऑर्बिट मधला तो एक्साइट होतो, लूज होतो त्याच्याकडनं, आणि लूज झालेला इलेक्ट्रॉन कॅरी करतात कोण? इलेक्ट्रॉन कॅरियर, आणि परत त्याला आणून देतात. असं जर आणून दिलं तर त्याला म्हणतात सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन. आणि हे किती वेळात होतं? 10⁻⁹ सेकंद. म्हणून म्हणलं तुम्हाला टाइम लक्षात ठेवा, मागे सांगितलं होतं ना, एक्साइट झालेला इलेक्ट्रॉन परत माघारी येतो 10⁻⁹ सेकंद मध्ये. त्याला म्हणायचं सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन. ओके. पिगमेंट कळले सगळे. नॉन सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन ही दुसरी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये क्लोरोफिल ए नी लॉस केलेला इलेक्ट्रॉन क्लोरोफिल ए वाला माघारी येत नाही, दुसरा देतात, दुसरं कोणतरी त्याला इलेक्ट्रॉन देतं. पण क्लोरोफिल ए चा स्वतःचा जो लॉस झालेला आहे तो इलेक्ट्रॉन तो तसाच दुसरं कोणाकडे तरी जातो आणि त्याच्याकडे जे येतो ते तिसऱ्याच कोणाकडनं तरी इलेक्ट्रॉन आलेला असतो. पण इलेक्ट्रॉन तो क्लोरोफिल ए ला परत रिटर्न भेटतो, पण त्याचा नाही भेटत ना. म्हणून ह्याला म्हणायचं नॉन सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन. म्हणून ह्याला म्हणायचं नॉन सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन. ओके. हे परत फोटोसिंथेटिक पिगमेंट आहेत. सगळे पिगमेंटचा आणखी डिटेलमध्ये स्टडी आहे. सगळे पिगमेंट तुम्हाला चांगले माहिती पाहिजेत, कारण यू आर नॉट इन 10th स्टँडर्ड नाव. You have to study each and every concept in detail, in deep. Chlorophyll
A, which is present in green plants and cyanobacteria. Chlorophyll B, green algae and all higher plants. Chlorophyll B आणि A सगळीकडेच असतं नॉर्मली. कॅरोटिनॉइड्स प्रेझेंट इन विच इज लायकोपिन तुम्हाला सांगितलं मगाशी. आणि झॅन्थोफिल मेन ल्युटीन सांगितलं, सॉरी ल्युटीन, लायकोपिन विच इज लायकोपिन इज रेड इन कलर, ल्युटीन इज येलो इन कलर, झॅन्थोफिल है ना. बीटा कॅरोटीन सांगितलं, कॅरोटीन मध्ये बीटा कॅरोटीन सांगितलं विच इज ऑरेंज इन कलर, बीटा कॅरोटीन. सो ऑरेंज रेड कलर असतो कॅरोटीनचा. झॅन्थोफिल येलो इन कलर, व्हायलॅक्झॅन्थिन, फ्युकोझॅन्थिन. ऍक्च्युली हे जे फ्युकोझॅन्थिन आहे, दॅट फ्युकोझॅन्थिन त्याचा फॉर्म्युला लिहून घ्या तुम्ही, तुम्हाला जर हवा असेल तर. C40H56 C40H56 O6 आहे त्याच्यात, O6 आहे. ल्युटीनचा मी मागाशीच दिलेला आहे, ल्युटीनचा मी मागाशीच दिलेला आहे. आणि या सगळ्यांचा पिगमेंटचा कलर जवळजवळ येलो असतो. झॅन्थोफिल येलो कलरचे, कॅरोटीन्स ऑरेंज रेड कलरचे. फायकोबिलिन्स त्याच्यामध्ये दोन, फायकोसायनिन आणि फायकोइरिथ्रिन. फायकोसायनिन माहिती आहे तुम्हाला, आता सांगितलं मी, ब्ल्यू कलर प्रेझेंट इन सायनोबॅक्टेरिया. फायकोइरिथ्रिन रेड कलर प्रेझेंट इन रेड अल्गी. क्लोरोफिल सी कोणामध्ये प्रेझेंट असतो? डायनोफ्लॅजिलेट्स, डायटम्स, ब्राउन अल्गी. क्लोरोफिल डी प्रेझेंट इन रेड अल्गी अगेन. क्लोरोफिल ई प्रेझेंट इन झॅन्थोफायसियन अल्गी. परत फॉर्म्युला सांगतो मी फ्युकोझॅन्थिनचा, हाच लिहा सेम झॅन्थोफिलचाच, फक्त O6 लिहा, फक्त O6 लिहा. बॅक्टेरियोक्लोरोफिल ए, बॅक्टेरियोक्लोरोफिल बी, बाकीचे बरेच आहेत पण आपल्याला एवढे पुरे झाले इतकं स्टडी करणं. अँड दिस इज नाव रिलेशनशिप बिटवीन फोटोसिंथेटिक पिगमेंट अँड स्पेक्ट्रम ऑफ लाईट. कोणतं फोटोसिंथेटिक पिगमेंट कोणत्या वेव्हलेंथची लाईट ऍब्झॉर्ब करतं हे हे या ग्राफमधनं आपल्याला सगळं व्यवस्थित समजतं आहे. थोडासा किचकट आहे पण एक एकच बघा ना तुम्ही, किचकट आहे मान्य आहे मला, पण थोडंसं तुम्ही एकेकावरच कॉन्सन्ट्रेट करा. समजा मी क्लोरोफिल ए वर कॉन्सन्ट्रेट केलं, क्लोरोफिल ए कुठली ब्ल्यू लाईट मध्ये जास्त ऍब्झॉर्प्शन दाखवते बघा, आणि तोच क्लोरोफिल ए बघा पुढे गेल्यावर नंतर इथं अजिबात ऍब्झॉर्प्शन नाही, म्हणजे कुठलाच कलर तो ऍब्झॉर्ब करणार नाही, कुठलं स्पेक्ट्रम. आणि थोडं पुढे गेला, शेवटी रेड कलर मध्ये गेले तुम्ही, इथं बघा रेड कलरला ऍब्झॉर्प्शन जास्त दिसते. ओके, रेड कलरला क्लोरोफिल ए, रेड ऑरेंज रेड हा जो हा इथे जो आहे ना, इथे तुम्हाला क्लोरोफिल एचं ऍब्झॉर्प्शन काय दिसते, ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम मध्ये पिक दिसतोय. सो देर इज अ मोर ऍब्झॉर्प्शन ऑफ क्लोरोफिल बाय क्लोरोफिल ए इन रेड अँड ब्ल्यू रिजन. सिमिलरली तुम्ही जर समजा बी क्लोरोफिल बीचं बघितलं ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम, तर त्याचं पण सिमिलरली तुम्हाला थोडासा ब्ल्यू रिजनच्या थोडासा पुढचा जो पार्ट आहे का नाही, तिथे तुम्हाला ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम जास्त येतं ब्ल्यूचं क्लोरोफिल बी साठी. तेच जर तुम्ही पुढे आले तर तुम्हाला ऑरेंज कलर मध्ये क्लोरोफिल बी ऍब्झॉर्प्शन करतोय पण इट इज व्हेरी लेस, इट इज व्हेरी लेस. ओके, आणि बाकीच्या कलरचं बघा, कॅरोटिनॉइड्सचं बघा, कॅरोटिनॉइड्स जे ऑरेंज कलरमध्ये असतात त्यांचं ऑरेंज कलरमध्ये केलंय. फायकोइरिथ्रिन जे रेड कलरमध्ये असतात त्यांचे ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम तुम्हाला इथे दिसतंय. फायकोसायनिन जे ब्लू कलरमध्ये असतात त्यांचे ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम दिसतंय, जे येलो लाईट ऍब्झॉर्ब करतात. फायकोइरिथ्रिन ग्रीन, येलो ग्रीन आणि येलो लाईट ऍब्झॉर्ब करतात फायकोइरिथ्रिन. ओके, म्हणजे प्रत्येकाचं ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम या आपल्याला ग्राफमधनं स्टडी करायला भेटते. कार मी डायग्राम ऑलरेडी आपण स्टडी केलीच आहे. डायग्राम मला परत सांगण्याची काय आवश्यकता इथे वाटत नाही. डायग्राम मध्ये आपल्याला क्लोरोप्लास्टचे डायग्राम, अल्ट्रास्ट्रक्चर हे 100% नोन पाहिजे, 100% तुम्हाला कधीही विचारलं तरी सांगता आलं पाहिजे. आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन अशा दोन मेम्ब्रेन असतात, विच इज कॉल्ड एज पेरिस्ट्रोमियम. आउटर मेम्ब्रेन इज freely permeable, inner membrane selectively permeable, and the colloidal matrix present inside the chloroplast is called as stroma, and stroma contains stalks of a disc called as granum, आणि सगळ्यांना many granum are called as grana. Each disc is called as thylakoid. प्रत्येक डिस्कला काय म्हणायचं? थायलॉइड. क्लोरोप्लास्ट कंटेन रायबोझोम्स, क्लोरोप्लास्ट कंटेन डीएनए. त्याला काय म्हणतात रे? डीएनए ऑफ अ क्लोरोप्लास्ट इज कॉल्ड एज
स्क्रीन दिसते का तुम्हाला? प्लास्टिडोम, DOME बरं का संस्कृती, DOME प्लास्टिडोम. ठीक आहे, स्क्रीन दिसते का? इथं मला स्क्रीन दिसत नाही असं वाटतं. सर नाही दिसत आहे. कधी सांगायचं नाही दिसत आहे? आत्ता दिसत नाही का? मगासपासूनच दिसत नाहीये. चार्ट दिसतोय सर, डायग्राम नाही दिसत आहे का? म्हणजे तुम्ही ग्राफ पाहिला का? ग्राफ पाहिला का? ग्राफ अरे शाबास. आता दिसतीये का? हो. हा, हे मी एक्सप्लेन केलेलं आहे. एक्सप्लेनेशन ऑलरेडी झालेले, फक्त आता हा ग्राफ तुम्ही त्याला कोरिलेट करा. ओके, डायग्राम वर आहे. आता आपण थायलॉइड विषयी मी बोलत होतो. स्क्रीन दिसते, थायलॉइड विषयी बोलतोय मी. थायलॉइड कंटेन्स क्वांटाझोम्स, म्हणजे याच्या आतमध्ये जायचं आता आपल्याला. थायलॉइडच्या आतमध्ये डिस्क मध्ये आता मी घेऊन जातो तुम्हाला. डिस्क मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं बघा असं दिसतंय, हे डिस्कची ही मेम्ब्रेन आहे आणि त्याच्या मेम्ब्रेन मध्ये बघा काहीतरी प्रेझेंट आहे. हे काहीतरी म्हणजे पिगमेंट्स, हे दिसते ना मेम्ब्रेन मध्ये. दीज आर पिगमेंट्स, दीज आर पिगमेंट्स. ओके, दीज आर पिगमेंट्स. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, क्लोरोफिल सी, देन देअर बाकीचे सगळे ऍक्सेसरी पिगमेंट्स वगैरे आपण बघितले, हे सगळे त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. ओके, हे मेम्ब्रेन मध्ये पिगमेंट्स प्रेझेंट असतात, विच आर ऍक्च्युअली कॉल्ड एज क्वांटाझोम्स. आणि आणखी डिटेलमध्ये थोडंसं जातो मी तुम्हाला. थायलॉइडच्या मेम्ब्रेनला जर मी ती डिस्क आहे ती जर ओपन केली तर त्याच्यामध्ये असे सगळे मला पिगमेंट्स सेटल्ड असलेले पाहायला मिळतील. दीज पिगमेंट्स आर अँटीना मॉलिक्युल्स. दीज पिगमेंट्स आर अँटीना मॉलिक्युल्स. आणि अँटीना मॉलिक्युल विल ऍब्सॉर्ब सनलाइट अँड ट्रान्सफर दॅट लाईट एनर्जी टुवर्ड्स रिॲक्शन सेंटर, दॅट इज क्लोरोफिल ए. कोणाकडे देणार ते? सगळी सनलाइट ऍब्सॉर्ब करून. हे बघा फोटॉन, हे फोटॉन, फोटॉन म्हणजे काय? इट इज अ लाईट ना, ते ऍब्सॉर्ब करणार. कोण ऍब्सॉर्ब करणार? हे एक्सेसरी फोटोसिंथेटिक पिगमेंट. एंटीना सिस्टीम एम्बेडेड इन थायलॉइड. हे जे बाकीचे सगळे आहेत ना, हे सगळे काय आहेत? क्लोरोफिल बी, सी, डी, ई. क्लोरोफिल झाले, झॅन्थोफिल्स, कॅरोटीन्स वगैरे 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 सगळे. आणि ते कोणाकडे देणार? सगळी एनर्जी कोणाकडे देणार शेवटी? रिॲक्शन सेंटरला. याला काय म्हणायचं? रिॲक्शन सेंटर. रिॲक्शन सेंटर इज क्लोरोफिल ए ऑलवेज. रिॲक्शन सेंटर इज क्लोरोफिल ए ऑलवेज. पण क्लोरोफिल ए हा कोणती वेव्हलेंथ ऍब्सॉर्ब करतोय त्याच्यावरून दोन रिॲक्शन सेंटर केलेत. एक तो ऍब्सॉर्ब करू शकतो 700 नॅनोमीटर, नाहीतर ऍब्सॉर्ब करू शकतो 680 नॅनोमीटर. क्लोरोफिल ए कुठली वेव्हलेंथ ऍब्सॉर्ब करू शकतो? 680 नॅनोमीटर नाही तर 700 नॅनोमीटर. जर इथल्या क्लोरोफिल ए 700 नॅनोमीटर म्हणजे P700 लिहितात आम्ही त्याला, P700, तेवढी जर तो वेव्हलेंथ ऍब्सॉर्ब करत असेल तर त्याला म्हणायचं फोटोसिस्टीम 1. दॅट इज सेड टू बी अ फोटोसिस्टीम 1. आणि इफ इट इज ऍब्सॉर्ब्ड 680, then it is called as photosystem 2. Then it is called as photosystem 2. Photosystem 1 आणि photosystem 2 ह्या कशावर डिसाइड होतात? रिएक्शन सेंटरवर. रिएक्शन सेंटर कोण असतो? ऑलवेज क्लोरोफिल ए. मी म्हणलं ना इलेक्ट्रॉन तो लूज करतो, बघा लूज केला इलेक्ट्रॉन, गेला इलेक्ट्रॉन. कोणाकडे गेलाय? इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर कडे. आणि इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर इलेक्ट्रॉन कॅरी करणार 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 आणि शेवटी कोणाला देणार? परत क्लोरोफिल ए लाच परत तो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट केला जात असतो. ओके, आणि हे तुम्ही बघू शकता सगळं काय प्रकरण आहे नेमकं. मी म्हणलं ना दोन रिॲक्शन सेंटर असतात. हे बघा P680, इट इज क्लोरोफिल ए,
इट इज क्लोरोफिल ए, नो डाऊट इट इज क्लोरोफिल ए. ओके, बघा इलेक्ट्रॉन लूज केला का. 680 म्हणजे कुठलं, फोटोसिस्टीम 2, PS2. आणि PS1 म्हणजे P700. P700. सगळी डायग्राम बघू नका तुम्ही, सगळी डायग्राम बघितली की तुम्हाला भीती वाटेल. आणि दिस मेम्ब्रेन, डबल मेम्ब्रेन माहिती ना तुम्हाला, तुम्ही सेल मेम्ब्रेन स्टडी करताना असंच काढलं होतं ना स्ट्रक्चर. कुठली मेम्ब्रेन, सेलच्या आतमधल्या सेल ऑर्गेनिलची कोणतीही मेम्ब्रेन घ्या तुम्ही, मायटोकॉन्ड्रियाची मेम्ब्रेन घ्या, क्लोरोप्लास्टची मेम्ब्रेन घ्या, रायबोझोमची मेम्ब्रेन घ्या, न्यूक्लियसची मेम्ब्रेन घ्या, सगळ्या मेम्ब्रेनला बायो मेम्ब्रेन म्हणतात, माहिती आहे तुम्हाला. बायो मेम्ब्रेन, बायो मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर सगळीकडे सेम असतं. सेलच्या मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर घ्या किंवा सेलच्या आतले जे सेल ऑर्गेनेल्स आहेत ना, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्जी कॉम्प्लेक्स, न्यूक्लियस, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, यांच्या मेम्ब्रेन घ्या. यांच्या मेम्ब्रेन वेगळ्या नसतात, स्ट्रक्चरली सेम असतात, फक्त त्यांच्यातले प्रोटीन वेगळे असतात. म्हणजे कसे, हे प्रोटीन आहे, हे त्यातलं प्रोटीन आहे. दॅट इज, आता हे एक वेगळ्या टाईपचं प्रोटीन आहे, हे वेगळ्या टाईपचं प्रोटीन आहे, हे वेगळंच काहीतरी, हे वेगळंच काहीतरी. मग त्यांना नावं दिली. स्टडी ज्यांनी केला ना हा, याला केमी ऑस्मोटिक हायपोथेसिस म्हणतात. हे ज्यांनी स्टडी केला त्यांनी ह्याला नाव दिलं, हे फोटोसिस्टीम 2, हे फोटोसिस्टीम 1. का फोटोसिस्टीम 1? कारण ह्याची जी वेव्हलेंथ ऍब्झॉर्ब करण्याची ॲबिलिटी आहे ती 700 नॅनोमीटर ऍब्झॉर्ब करतं, आणि ह्याची जी आहे ती 680 वेव्हलेंथ ऍब्झॉर्ब करतं. दॅट्स इट. आणि मी म्हणले ना, मध्ये मध्ये इलेक्ट्रॉन कॅरियर असतात, इलेक्ट्रॉन कॅरी करतात. बघा बघा, इलेक्ट्रॉन कॅरी केलं. कुणी केला पहिला? एनी इलेक्ट्रॉन दिला. कोणाकडे दिला? PQ कडे दिला. PQ कोणाला दिला? PQH2 कडे दिला. PQH2 नी परत इलेक्ट्रॉन कोणाला दिला? बघा, ह्या PQH2 मधला हायड्रोजन बाहेर पडला का? हायड्रोजन बाहेर पडलाय, आणि इलेक्ट्रॉन कोण ऍब्झॉर्ब करतंय परत? BC. हे पहिल्या टाइम मुळे तुम्हाला ते टेन्शन आलेले, काही काळजी करू नका. हे अख्खं तुम्हाला लिहिता येणार आहे. दरवर्षीच्या बॅचेस लिहितात, दरवर्षीच्या बॅचेस हे लिहित असतात. चांगल्या पद्धतीने ते एक्सप्लेन करू शकतात. मला नंतर मला एक्सप्लेन करू शकतात, बाकी कुणी विचारलं तरी सांगू शकतात. हे इझी आहे, खूप इझी आहे. ते डोंट टेक टेन्शन. फक्त फर्स्ट टाइम बघताय हे असलं काय B6 PQ हे असं, त्यामुळे तुम्हाला काहीतरी वेगळं वाटत असेल. डोंट वरी, आय विल क्लॅरिफाय ऑल द थिंग्स. प्लास्टोसायनिन हे सगळी इलेक्ट्रॉन कॅरी. बघा, हा इलेक्ट्रॉन कोणाकडे गेला? प्लास्टोसायनिनकडे. प्लास्टोसायनिनने कोणाला दिला? PS1 ला दिलाय. आणि कोणाकडचा इलेक्ट्रॉन आहे हा? PS2चा आहे. PS2चा आहे. आता PS2चा इलेक्ट्रॉन बाकीच्या इलेक्ट्रॉन कॅरियर कडनं कोणाकडे गेलाय? PS1 कडे गेलाय. PS1 नी कोणाला पाठवला? FD ला पाठवलं, म्हणजे फेरोडॉक्झिन कडे गेला. फेरोडॉक्झिन रिडक्टेज कडे गेलाय हा नंतर. आणि नंतर तो इलेक्ट्रॉन कन्वर्जन NADP टू NADPH2 मध्ये झालं. मग तो इलेक्ट्रॉन माघारी आला का ह्याच्याकडे परत? इकडं नाही आला. याला म्हणायचं नॉन सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन. नॉन सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन. आणि ह्याचा फायदा सांगू का तुम्हाला? फायदा ऐकून ठेवा, आता विसरू नका. NADPH2 तयार होतो याच्यामध्ये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ATP फॉर्म होतो. ATP, हे बघा, ATP फॉर्म होतो. ATP. तुम्ही म्हणता ATP साठी कुठे इलेक्ट्रॉन लागला? इथं नको लागू द्या, मी सांगतो तुम्हाला कसं फॉर्म होतो. ज्या वेळेस इथं फोटोसिस्टीम 2 इलेक्ट्रॉन फोटोसिस्टीम 2 इलेक्ट्रॉन लूज करणार ना, ते इलेक्ट्रॉन लूज करण्यासाठी, लूज केल्यामुळं इथे एक प्रोसेस घडते, तिचं नाव आहे फोटोलायसिस ऑफ अ वॉटर. आणि when H2O is photolyzed, it will produce oxygen. It will produce oxygen. ऐकलं ना आतापर्यंत? फोटोसिंथेसिस झाल्यामुळे प्लांटमध्ये ऑक्सिजन रिलीज होतो. ते बघा, हा ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन आहे. दिस इज द ऑक्सिजन विच यू अँड ऑल पीपल, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर सर्वाइव्हिंग ऑन दिस ऑक्सिजन. ओके, म्हणजे नॉन फोटो, तिथं सांगितलं का मी तुम्हाला? सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये ऑक्सिजन रिलीज होतो, हे सांगितलं का मी तुम्हाला? मला एवढंच उत्तर द्या. नाही, सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशनला नाही होत. CPP ला होतो का ऑक्सिजन रिलीज? नाही होत. NCPP ला होतो का? होतो. दिसतंय तुम्हाला तिथं ऑक्सिजन रिलीज होतो. NADPH2 पण फॉर्म होतात आणि ATP पण फॉर्म होतो. NADPH2 पण फॉर्म होतात आणि ATP पण फॉर्म होतो. ATP पण फॉर्म होतोय, NADPH2 पण फॉर्म होतोय, आणि ऑक्सिजन पण रिलीज होतोय. दिस इज द सिग्निफिकन्स ऑफ, महत्व आहे कशाचं? नॉन सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन. ओके. Light excites chlorophyll electrons in a photosystems and they become energized. लाईट मुळे काय होतं? फोटोसिस्टीम मध्ये इलेक्ट्रॉन एक्साइट्स होतात
आणि एक्साइट झाले की ते बघा लॉस होतात, लॉस झालं, इलेक्ट्रॉन लॉस झाला, तो लॉस झाला की दुसऱ्याकडे जाणार. फोटोसिस्टीम 2 680, फोटोसिस्टीम 1 700. आता एक मज्जा सांगू का, कधीच विसरायची नाही. बॅक्टेरियामध्ये फक्त एकच फोटोसिस्टीम असते, तिचं नाव आहे फोटोसिस्टीम 1. बॅक्टेरियामध्ये फोटोसिंथेसिस होतं माहिती ना तुम्हाला, त्याच्यामध्ये बॅक्टेरियो क्लोरोफिल असतो. फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया म्हणतात त्यांना. फोटोसिंथेसिस होतं, त्यांच्यामध्ये बॅक्टेरियो क्लोरोफिल असतो, पण त्याच्यामध्ये फोटोसिस्टीम 1 असते. फोटोसिस्टीम 1 असते. मला सांगा, फोटोसिस्टीम 2 पण असते त्यांच्याकडं. फोटोसिस्टीम 1 आणि फोटोसिस्टीम 2 दोन्ही पण असत्या. तर त्याचा काय फायदा झाला असता, त्या बॅक्टेरियाचा, त्या फोटोसिंथेटिक बॅक्टेरियाचा आपल्याला काय फायदा झाला असता? What benefit we will get when bacteria will have both the photosystem 1 as well as photosystem 2? आपल्याला काय फायदा झाला असता ऋतुजा? शिवम गुप्ता करेक्ट, व्हेरी गुड. याला म्हणतात लक्ष लेक्चर मध्ये. व्हेरी गुड संजना. संस्कृती करेक्ट, शाबास, खूप छान लक्ष आहे तुमचं, व्हेरी गुड. ऋतुजा आता करेक्ट. आय अप्रिशिएट युअर अटेन्शन, वेल डन, वेल डन. असं हे पाहिजे मला, म्हणजे जरी ऑफलाईन ऑनलाईन हे तुमच्या शिक्षणामध्ये अडथळे नसायला हवेत. तुमच्या अंडरस्टँडिंग मध्ये हे ऑब्स्टॅकल नाही झाले पाहिजे. ऑफलाईन लेक्चर आहे, ऑनलाईन लेक्चर आहे, असल्या डोक्यातच आणलं. सानिया करेक्ट, ऑक्सिजन मिळाला असतं आपल्याला. फोटोसिस्टीम 2 चं तुम्ही बघितलं ना, फोटोसिस्टीम 2 मुळे फोटोलायसिस झालं मगाशी वॉटरचं फोटोलायसिस झालं की ऑक्सिजन रिलीज झाला. हे त्याच्या मागचं सिग्निफिकन्स आहे. फोटोसिंथेटिक बॅक्टेरियामध्ये फक्त फोटोसिस्टीम 1 असते, म्हणून ते ऑक्सिजन तर रिलीज करू शकत नाही. एटीपी आणि NADPH2 फॉर्म करू शकतात, आणि त्याचा फायदा होऊ शकतो कशासाठी? त्याचा फायदा होऊ शकतो, त्यांना ग्लुकोज तयार भेटणार, ग्लुकोज त्यांना तयार करू शकतात ते, पण ऑक्सिजन रिलीज करू शकत नाही. नाहीतर झाडे लावा, झाडे जगवाच्या ऐवजी फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया वाढवा, फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया जगवा, असं झालं असतं. आणि एकमेकांना जे कुठेतरी समजा अवॉर्ड सेरेमनी वगैरे असतील, तर फोटोसिंथेटिक बॅक्टेरियाच्या जारचे जार एकमेकांना दिले गेले असते. इन्स्टेड ऑफ काही रोपं वगैरे दिली जातात ना, आता तसे फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया दिले असते, कारण हे पण ऑक्सिजन प्रोड्यूस करून देतात. पण ती ॲबिलिटी त्यांच्याकडे नाहीये, कारण त्यांच्याकडं फोटोसिस्टीम 2 नाहीये. ओके, चला, खूप डिटेलमध्ये आपल्याला आणखी जायचंय. फक्त आता थोडासा सिनरी आता टच मध्ये यायला लागले तुम्ही चॅप्टरच्या. अजिबात लिंक तोडायची नाहीये आणि लक्ष द्यायचंय कायमस्वरूपी. ओके, चॅप्टरच्या आता आपण एकदम म्हणजे कोर मध्ये असं एंटर करणारच आहे. आता आपण एंटर करतोय. फक्त आज तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या. फोटोसिंथेटिक पिगमेंट्स असतात, ते लाईट ऍब्झॉर्ब करतात. लाईट ऍब्झॉर्ब झाल्यानंतर त्यातला इलेक्ट्रॉन एक्साइट होतो, मग ग्राउंड स्टेट कडून तो एक्साइटेड स्टेटला जातो. एक्साइटेड स्टेटला गेल्यानंतर परत रिटर्न येताना तो हीट आणि लाईट, रेड कलरची लाईट आहे ना, ती तो रिलीज करत असतो, आणि त्यामुळं आपल्याला ते पिगमेंट, ते जे सोल्युशन आहे ते रेड कलर मध्ये दिसतात. पेज नंबर 139 ला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ऍक्टिव्हिटी 1 दिलेली आहे ना, त्याचं उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी देऊन टाकलेले. ऍक्टिव्हिटी 1चं आन्सर मी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे, आणि त्यामुळे तो एक्सपेरिमेंट मी तुम्हाला सगळा प्रॉपरली एक्सप्लेन केलेला आहे. ओके, नेम द फेनॉमेनॉन असं शेवटी त्या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे त्यांनी. Okay, this phenomenon is actually called as transmission of light. Transmission of light phenomenon जरी म्हटलं तरी ते जे इफेक्ट आहे, that is called as phosphofluorescence. That effect is called as phosphofluorescence. ओके, ठीक आहे, थँक्यू. आज पुरतं हे पुरे झालं.